नमस्कार मित्रांनो, जीके स्टडी विथ तुषार या आपल्या लाडके मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. या सिरीज मध्ये आपण पोलीस भरतीचे मागील अनेक वर्षाचे झालेले प्रश्नांचा सराव घेणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा नवीन व्हिडिओ. फर्स्ट क्वेश्चन आहे, महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी आहे आणि त्याचे ऑप्शन आहे ए रामटेक, बी सावनेर, सी उमरेड, डी कमळेश्वर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी उमरेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी टिंबटिंब या ठिकाणी डाळिंब संशोधन केंद्र आहे आणि त्याचे ऑप्शन आहे ए श्रीरामपूर, बी सोलापूर, सी मांजरी, डी नागपूर. तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी सोलापूर. नेक्स्ट क्वेश्चन, टिंबटिंब हे महाराष्ट्राचे दोन प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत आणि त्याचे ऑप्शन आहे ए विदर्भ व कोकण, बी कोकण व पठार, सी विदर्भ व मराठवाडा, डी मराठवाडा व कोकण. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए विदर्भ व कोकण. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, राज्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले पारस हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि त्याचे ऑप्शन आहे ए बीड, बी परभणी, सी हिंगोली, डी अकोला. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डी अकोला. नवीन क्वेश्चन आहे, बाष्पीभवनामुळे टिंबटिंब हे होते आणि त्याचे ऑप्शन आहे ए थंडावा निर्माण होतो, बी उष्णता निर्माण होते, सी आर्द्रता निर्माण होते, डी कोरडेपणा निर्माण होतो. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए थंडावा निर्माण होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो आणि त्याचे ऑप्शन आहे ए कॅल्शियम, बी सोडियम, सी कार्बन, डी क्लोरीन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए कॅल्शियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते आणि त्याचे ऑप्शन आहे मित्रांनो ए 13%, बी 31%, सी 40%, डी 9%. आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डी 9%. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी भरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आणि त्याचे ऑप्शन आहे ए सफरचंद, बी गाजर, सी केळी, डी संत्री. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी गाजर. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही. त्याचे ऑप्शन आहे ए सुपर फॉस्फेट, बी युरिया, सी कंपोस्ट, डी अमोनियम सल्फेट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी कंपोस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे टिंबटिंब इतके सेल्सिअस असते आणि त्याचे ऑप्शन आहे ए 36.9 सेल्सिअस, बी 97 सेल्सिअस, सी 30 सेल्सिअस, डी 95 सेल्सिअस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए 36.9 सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन, विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे टिंबटिंब होय आणि त्याचे ऑप्शन आहे ए रोध, बी गुरुत्व, सी वस्तुमान, डी संतुलन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी गुरुत्व. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणतीही गुणसूत्र पुरुषांमध्ये आढळतात आणि त्याचे ऑप्शन आहे एक्स एक्स, बी एक्स वाय एक्स, सी एक्स वाय, डी वाय डबल एक्स. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी एक्स वाय.
नेक्स्ट क्वेश्चन. एखाद्या व्यक्तीचा रक्तगट टिंब यावरून ठरतो आणि त्याचे ऑप्शन आहे ए लाल पेशींचा आकार, बी जनुके, सी पांढऱ्या पेशींचा आकार, डी हिमोग्लोबिन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो बी जनुके. मित्रांनो हे सर्व प्रश्न IMP क्वेश्चन आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत कोणता आहे आणि त्याचे ऑप्शन आहे ए मासे, बी घेवडा, सी सरपंच, डी लोणी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए मासे. नेक्स्ट क्वेश्चन. टिंब यांनी समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथाचे उर्दूत भाषांतर केले आहे आणि त्याचे ऑप्शन आहे ए संत सय्यद मिया, बी रोशन खान, सी सय्यद शाह तुर्बुक हक, डी मेहबूब शाह. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सी सय्यद शाह तुर्बुक हक. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यावरण दिन टिंब या तारखेत साजरा केला जातो आणि त्याचे ऑप्शन आहे ए 5 जून, बी 5 सप्टेंबर, सी 8 मार्च, डी 14 नोव्हेंबर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए 5 जून. नेक्स्ट क्वेश्चन. भारतात किती राज्य आहेत आणि त्याचे ऑप्शन आहे ए 29, बी 36, सी 30, डी 40. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए 29. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राच्या उत्तरेस खालीलपैकी कोणते राज्य आहे आणि त्याचे ऑप्शन आहे ए हरियाणा, बी तमिळनाडू, सी कर्नाटक, डी पश्चिम बंगाल. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ए हरियाणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील या थोर संत यांनी पंजाब पर्यंत यात्रा केली आणि त्याचे ऑप्शन आहे ए संत नामदेव, बी संत ज्ञानेश्वर, सी संत तुकाराम, डी संत एकनाथ. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ए संत नामदेव. नेक्स्ट क्वेश्चन. माझे माहेर पंढरी हे गीत गाणारे गायक कोण आणि त्याचे ऑप्शन आहे ए यशवंत देव, बी यशवंत कुलकर्णी, सी सुधीर फडके, डी भीमसेन जोशी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डी भीमसेन जोशी. मित्रांनो अशाच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.